नमस्कार. महाधुरळामध्ये आपलं स्वागत. कोल्हापूर महापालिकेचा प्रचाराचा महाधुरळा अंतिम टप्प्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये सध्या 4 जनसुराजच्या उमेदवारांनी चांगलीच हवा केलेली आहे. रतन पचेरवाल, शारदा संभाजी देवणे, महेश बराले आणि कुणाल शिंदे या चौघांनीही प्रचारात आघाडी घेतलेली आहे. जनसुराजच्या नारळाची बाग या चिन्हावर हे चौघे लढत आहेत आणि अतिशय चांगली हवा या चौघांनी केलेली आहे. रतन पचेरवाल अनेक वर्षे सामाजिक काम आहे. शारदा देवणे ह्या माजी नगरसेविका आहेत. संभाजी देवणे यांचा घरोघरी संपर्क आहे. काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. तशीच ओळख महेश बराले यांची या प्रभागात आहे. अतिशय सामान्य कार्यकर्ता, प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून महेश बराले यांची ओळख आहे. कुणाल शिंदे हा सुद्धा सामान्य कार्यकर्ता, पण प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाणारा, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारा हा कार्यकर्ता. त्यामुळे 4ही चांगले कार्यकर्ते या प्रभाग क्रमांक 11 मध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं मैदानात उतरल्यात. गेले अनेक दिवस त्यांचा प्रचार सुरू आहे. त्यांच्या प्रचाराला अतिशय चांगला प्रतिसाद त्यांना मिळत आहे. त्यामुळे एक हवा जनसुराज्य शक्ती पक्षानं प्रभाग क्रमांक 11 मध्ये केलेली आहे. रतन पचेरवाल, शारदा देवणे, महेश बराले, कुणाल शिंदे यांनी घरोघरी जाऊन नारळाची बाग ह्या जनसुराज्य पक्षाच्या चिन्हाची ओळख करून दिलेली आहे. या पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनीही या भागात प्रचार करत सर्वांना जनसुराज्य शक्ती पक्षाला विजयी करण्याचं आवाहन केलेलं आहे. त्यामुळे एकूणच प्रभाग क्रमांक 11 मध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाने आपली शक्ती एकवटलेली आहे, ताकद दाखवलेली आहे. महापालिकेच्या या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचा नारळ निश्चितपणे पोचणार, नारळाची बाग पोचणार अशी खात्री या भागातील उमेदवारांना वाटत आहे. कारण त्यांनी चांगली फिल्डिंग प्रचाराची या मतदारसंघात लावली आहे. म्हणून कोल्हापूर शहरातील हा महत्त्वाचा प्रभाग क्रमांक 11 मध्ये जनसुराज्य शक्ती पक्ष सध्या जोरात आहे. त्याची हवा झालेली आहे आणि अनेक उमेदवार विजयाच्या मार्गावर आहेत.